नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत फेब्रुवारी 2026च्या मंथली चालू घडामोडी. या व्हिडिओमध्ये आपण विषयानुसार चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण राजकीय, जागतिक, आर्थिक, सामाजिक, महाराष्ट्र, पर्यावरण, तंत्रज्ञान, संरक्षण, पुरस्कार, क्रीडा घडामोडी तसेच व्यक्तिविशेष आणि निर्देशांक अशा घटकनिहाय चालू घडामोडी पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण अतिशय महत्त्वाच्या या चालू घडामोडी आहेत आणि आपल्या आगामी सर्व ज्या काही परीक्षा आहेत, म्हणजेच गट ब परीक्षा आहे, गट क परीक्षा आहे, इव्हन एमपीसीची प्रिलिम आणि यूपीसीची प्रिलिम या सर्व परीक्षांसाठी या चालू घडामोडी अतिशय उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्यातील काही दिनविशेष तुम्हाला सांगतो. 2 फेब्रुवारी हा दिवस संधिवात जागरूकता दिन तसेच जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. 4 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिन तसेच जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. 10 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिन म्हणून साजरा केला जातो. 11 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय विज्ञानातील महिला आणि मुलींचा दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच जागतिक युनानी दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. 12 फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन आणि राष्ट्रीय महिला दिवस. 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन. 19 फेब्रुवारी मृदा आरोग्य कार्ड दिन. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. 22 फेब्रुवारी जागतिक विचार दिन. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि सर्वात शेवटी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे दिनविशेष माहिती असणं गरजेचं आहे, कारण कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला सरळ तारीख विचारली जाते आणि हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो असं विचारलं जातं, किंवा एखादं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर जागतिक पाणथळ दिवस म्हणून कधी साजरा केला जातो अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे हे दिनविशेष देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण आपल्या राजकीय चालू घडामोडीकडे वळूया. सर्वप्रथम 77वा प्रजासत्ताक दिन संकल्पना. 77वा प्रजासत्ताक दिनाची संकल्पना होती वंदे मातरम 150 वर्ष. प्रजासत्ताक दिन 2026च्या समारंभामध्ये 30 चित्ररथ म्हणजेच टॅब्लो हे सादर करण्यात आले. यामध्ये 2500 सांस्कृतिक कलाकार देखील सहभागी होते आणि सुमारे 10,000 मान्यवर पाहुणे देखील यामध्ये सहभागी झालेले होते. यूजीसी समता नियमावली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. म्हणजेच हा विषय खूप गाजलेला होता. कॅम्पसमधील जातीभेद रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूजीसी समता नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठाचे हे निरीक्षण होते. 2026च्या यूजीसी नियमावलीची स्थगित करण्यामागचे 2012ची नियमावली आता पुन्हा एकदा लागू करण्यात आलेली आहे. परंतु ही 2026ची यूजीसी नियमावलीमध्ये नेमकं होतं काय? तर 13 जानेवारी रोजी यूजीसीने नवीन नियमावली जाहीर केली होती. प्रत्येक उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये समता समिती स्थापन करणे बंधनकारक होते आणि या समितीमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग व महिलांचा समावेश हा अनिवार्य होता. सुनावणी दरम्यान उपस्थित झालेले प्रश्न कोणते? तर या नियमावलीमध्ये रॅगिंगचा स्वतंत्र उल्लेख केलेला नव्हता. छळ फक्त जाती आधारितच गृहीत धरलेला होता. प्रादेशिक, सामाजिक व संस्थात्मक भेदभावाचा यामध्ये विचार करण्यात आलेला नव्हता. तसेच जातीविरहित समाजाच्या दिशेने झालेली प्रगती मागे जात आहे असे देखील निरीक्षण या सुनावणी दरम्यान करण्यात आले. याचिकाकर्त्यांचा आक्षेप काय होता? तर नियमामध्ये जातीभेदाची व्याख्या फक्त आरक्षित प्रवर्गापुरती मर्यादित होती. तसेच सामान्य व अनारक्षित प्रवर्गांना संरक्षण व तक्रार निवारणापासून वंचित ठेवले गेलेले होते. त्यामुळे लक्षात घ्या, यूजीसी समता नियमावली ही अतिशय चर्चेचा मुद्दा होता आणि आगामी काळामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न देखील विचारण्यात येऊ शकतो. देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी ही आता तळोजा या ठिकाणी ओपन करण्यात आलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर तळोजा या ठिकाणी ही अकादमी सुरू करण्यात आलेली आहे. वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याचा हा देशातील पहिलाच निर्णय आहे. याच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई तसेच अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर हे होते. राज्य शासनाची याला आर्थिक पाठबळ देखील मिळालेले आहे. आपल्याला वन लाईनर या घटकामध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. देशातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी कुठे ओपन झालेली आहे? तर तळोजा या ठिकाणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा अतिशय चर्चेचा मुद्दा आहे. याचे अध्यक्ष 1999 ते 2023 या कालावधीमध्ये शरद पवार हे होते, तर 2023 ते 2026 या कालावधीमध्ये अजित पवार हे होते. परंतु दुर्दैवानं अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सूत्रे आलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक आहेत शरद पवार,
पी ए संगमा आणि तारिक अनवर. याची स्थापना 10 जून 1999 या दिवशी करण्यात आली. याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. 7 फेब्रुवारी 2024 या दिवशी निवडणूक आयोगाचं चिन्ह हे अजितदादांना देण्यात आलं. संपूर्ण वंदे मातरम हे देखील अनिवार्य करण्याचा निर्णय हा फेब्रुवारी महिन्यामध्ये करण्यात आला. जनगण मन म्हणजेच जे काही राष्ट्रगीत आहे आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे, हे एकत्र गायचे असल्यास राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरमची सर्व 6 कडवी गाणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. आता कोणकोणत्या प्रसंगावर हे वंदे मातरम गाणे हे अनिवार्य आहे, तर सरकारी समारंभ, ध्वजारोहण कार्यक्रम, राष्ट्रपती उपस्थित असलेले सार्वजनिक कार्यक्रम, राज्यपाल आगमन, अधिकृत कार्यक्रम तसेच शालेय कामकाजाची सुरुवात, या सर्व कार्यक्रमापूर्वी आता वंदे मातरम देखील कंपल्सरी आता करण्यात आलेली आहे. संपूर्ण वंदे मातरमचा कालावधी आहे 3 मिनिटे 10 सेकंद. आता यामध्ये काही शिष्टाचार देखील पाळले जाणं आवश्यक आहे. वंदे मातरम चालू असताना उपस्थितांनी उभे राहणे अपेक्षित आहे. मात्र न्यूजवरील किंवा माहितीपटामध्ये वाजवल्यास उभे राहणे आवश्यक नाही. शाळांमध्येही पूर्ण वंदे मातरम गायनाचा आदेश देखील काढण्यात आलेला आहे. कामकाजाची सुरुवात ही राष्ट्रीय गीताने करणं आवश्यक आहे. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच अनुषंगाने वंदे मातरम रिलेटेड हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारकडून विविध उपक्रमांचे यासाठी नियोजन देखील करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, वंदे मातरमचे लेखक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी. राज्यसभेची निवडणूक ही देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 10 राज्यांतील 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील 7 खासदार आहेत आणि त्यामध्ये 7ही खासदारांचं आता बिनविरोध निवड देखील झालेली आहे. आता परंतु नेमकं 7 खासदार जे होते त्यांची जी जागा रिक्त होणार आहे, हे 7 खासदार नेमके कोणते आहेत, तर शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, डॉक्टर भागवत कराड, फौजिया खान, रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील. हे सर्व आता राज्यसभेतून आता रिटायर होणार आहेत. रिटायर म्हणण्यापेक्षा त्यांचा जो काही कालावधी आहे तो आता संपण्यात आलेला आहे. आता त्यांना पुन्हा एकदा सर्व जणांना ही संधी मिळालेली नाही आणि जे काही आता नवीन 7 खासदार आता नियुक्त करण्यात आलेले आहेत, हे बिनविरोध झालेले आहेत आणि त्यांची जी निवडणूक 16 मार्च रोजी होणार होती, ती आता बिनविरोध झाल्यामुळे आता ही निवडणूक देखील होणार नाही. राज्यसभेमध्ये निवडून येण्याचं काही समीकरण आहे. हे समीकरण म्हणजे काय? तर याचा फॉर्म्युला जो आहे तो एकूण आमदार भागिले रिक्त जागा अधिक 1. म्हणजेच आपल्याला माहिती आहे एकूण आमदार आहेत 286, त्याला भागिले करायचं, रिक्त जागा आहेत 7 आणि अजून 1 म्हणजेच 8. म्हणजे 286 भागिले 8 म्हणजे ते येतं 35.75 आणि 35.75 मध्ये अजून एक ॲडिशन केल्याच्यानंतर त्याचं येतं 36.75. म्हणजेच एकूण राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला 37 मते मिळायला हवीत. सेवातीर्थ हे नवीन पंतप्रधानांचं कार्यालयाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. पीएमओ कार्यालयाचे हे नवीन संकुल सेवातीर्थ नावाने सुरू करण्यात आलेले आहे. याचं उद्घाटन 13 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलं. नवी दिल्ली या ठिकाणी हे सेवातीर्थ आहे. उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं. तर याचं ब्रीद वाक्य आहे नागरिक देवो भव. 13 फेब्रुवारी 2026 रोजी हे नवी दिल्लीच्या स्थापनेला 95 वर्ष पूर्ण होत असताना हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. संकुलामध्ये काय काय समावेश आहे, तर पीएमओ म्हणजे पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि कॅबिनेट सचिवालय. याचं स्थलांतर रायसिना हिलवरील साऊथ ब्लॉकमधून सेवातीर्थ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश आहे प्रशासकीय कामकाज एकत्रित करणे व कार्यक्षमता वाढवणे. आता यावेळी काही सेवातीर्थाचं ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस काही महत्त्वाचे निर्णय देखील पहिल्यांदाच घेण्यात आले. अपघातग्रस्तांसाठी 1.5 लाख पर्यंत कॅशलेस उपचार, महिला उपक्रम म्हणजे लखपती दीदी याचं लक्ष्य 3 कोटीवरून 6 कोटी केलं. कृषी पायाभूत सुविधा निधी हा 2 लाख कोटी इतका करण्यात आला. तसेच स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 10,000 कोटी यासाठी देखील करण्यात आले. तर ही सेवातीर्थ सुरू केल्यानंतर याचं उद्घाटनाच्या दिवशीच हे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्रासहित 22 राज्यांमध्ये SIR होणार आहे. आता SIR म्हणजे काय, तर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. भारतीय निवडणूक आयोगाची ही मोहीम आहे. याचा उद्देश आहे मतदार यादी पूर्णपणे अद्ययावत करणे. म्हणजेच कोणतीही अयोग्य जसे की मृत व्यक्ती, दुप्पट नावे, परदेशी नागरिक हे नावं यादीतून काढून टाकणे. तसेच 1952 मध्ये पहिली SIR झालेली होती आणि 1951 ते 2004 या कालावधीमध्ये एकूण 8 वेळा SIR झालेली आहे. आता 2025 मध्ये पहिल्यांदाच बिहारमध्ये SIR आता झालेली आहे. कलम 324 काय सांगतं, तर निवडणूक आयोगाला मतदार यादी तयार किंवा पुनरावलोकन करण्याचा अधिकार आहे. मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला. 20 फेब्रुवारी 1987 या दिवशी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. मिझोराम हे 53वी घटनादुरुस्ती 1986 या घटनादुरुस्तीनुसार भारताचे 23वे राज्य बनलेले होते. तर
55वी घटनादुरुस्ती 1986 नुसार अरुणाचल प्रदेश हे भारताचे राज्य बनलेले होते. हे भारताचे 24वे राज्य होते. त्यामुळे लक्षात घ्या भारताचे 23 आणि 24 राज्य मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश आणि यांचा स्थापना दिवस 20 फेब्रुवारी 1987 या दिवशी साजरा करण्यात आला. निवडणूक ट्रस्ट नीती वाटप 2024-25 हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. आता हा नेमका ट्रस्ट काय आहे? तर निवडणूक ट्रस्ट म्हणजेच काय? तर विशेष संस्था आहेत ज्या कंपन्या आणि लोकांकडून पैसे घेतात आणि ते राजकीय पक्षांना देतात. तर 2024-25 मध्ये ट्रस्टना 3,826 कोटी रुपये देणग्या मिळाला आणि जवळपास तितकेच 3,826 कोटी रुपये राजकीय पक्षांना वाटले गेले. आणि या संपूर्ण अहवालामध्ये भाजप या पक्षाला सर्वाधिक म्हणजे 3,157 कोटी रुपये देण्यात आले. तर काँग्रेसला 299 कोटी, तृणमूल काँग्रेसला 102 कोटी, तर इतर 19 पक्ष एकत्रित 268 कोटी रुपये त्यांना मिळाले. प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट या ट्रस्टने सर्वाधिक जास्त वाटप करण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास 2,668 कोटी रुपये या प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टने केले गेलेले आहे. तर सर्वात मोठी कंपनी आहे एलिव्हेटेड एव्हेन्यू रिअल्टी यांनी देखील 500 कोटी वाटप केलेले आहे. राज्यानुसार जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वाटप करण्यात आलेले आहे 1225 कोटी. निवडणूक रोखे योजना जी 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने रद्द केली होती. तिला असंवैधानिक म्हणण्यात आलं. त्यामुळे आता हे ट्रस्ट हाच एक मुख्य मार्ग आहे, ज्यानुसार सर्व पक्षांना आता निधी मिळू शकतो. आता आपण जागतिक घडामोडीकडे वळूया. बोर्ड ऑफ पीस ही अतिशय चर्चेमध्ये असलेली घटना आहे. बोर्ड ऑफ पीस काय आहे? तर ट्रम्पने गाझामधील म्हणजे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील शांततेसाठी ही बनवलेली नवीन आंतरराष्ट्रीय संस्था आहे. याचा उद्देश आहे गाझामध्ये युद्धबंदी लागू करणे आणि शांतता राखणे. अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, हे आजीवन अध्यक्ष असणार आहेत. यामध्ये पहिल्या वर्षी $1 अब्ज दिल्यास या बोर्ड ऑफ पीसचे कायमस्वरूपी सदस्यत्व देखील मिळते. यामध्ये काही देशांनी सहभाग देखील नोंदवलेला आहे, परंतु भारताने मात्र यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही संघटना काय काम करणार? तर गाझामधील तात्पुरते सरकार चालवणे, हमासला निःशस्त्र करणे, आंतरराष्ट्रीय शांतता दल तैनात करणे, तसेच संयुक्त राष्ट्रांना कमकुवत करू शकते का अशा पद्धतीचा प्रश्न देखील या बोर्ड ऑफ पीस संदर्भात विचारण्यात आलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO मधून अमेरिका पुन्हा एकदा बाहेर पडलेला आहे. WHO मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केलेली आहे आणि या निर्णयासाठी $26 कोटी एवढी रक्कम आता अमेरिकेने द्यावी लागणार आहे. 78 वर्षे या देशाची WHO असलेली कटिबद्धता या निमित्ताने आता संपुष्टात आलेली आहे. WHO संघटनेला एकूण निधीपैकी 18% निधी हा एकटा अमेरिका पुरवत असत. स्पेन हा देश 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी करणारा देश पुन्हा एकदा ठरलेला आहे. युरोपमध्ये स्पेन हा आता पहिलाच देश ठरलेला आहे. म्हणजे युरोपमधील स्पेन हा पहिला देश आहे. परंतु संपूर्ण जगभराचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया हा देश सगळ्यात जगामधील पहिला देश ठरलेला आहे, ज्याने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी केलेली आहे. पंतप्रधान म्हणजे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी ही घोषणा केली. फ्रान्स हा देखील 15 वर्षाखालील मुलांसाठी बंदी करण्याचा विचारणार आहे. जपानमध्ये निवडणुकीमध्ये साने ताकाची यांचा विजय झालेला आहे. साने ताकाची यांच्या पक्षाचे नाव आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त त्यांचे राष्ट्राध्यक्षच नाहीत तर त्यांचा पक्ष देखील माहिती असणं आवश्यक आहे. आणि जे प्रमुख देश आहेत ज्यांच्या रिसेंटमध्ये निवडणुका झालेल्या आहेत त्यांचे तर आपल्याला माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. जपानमध्ये साने ताकाची यांच्या पक्षाचा प्रचंड विजय झालेला आहे आणि त्यांच्या पक्षाचं नाव आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी. बांगलादेशमध्ये देखील नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि या बांगलादेशमध्ये BNP या पक्षाची ऐतिहासिक सत्ता आलेली आहे. BNP म्हणजेच काय? तर आता बांगलादेश नॅशनल पार्टी या पक्षाचा विजय झालेला आहे आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांची 15 वर्षाची सत्ता ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून उलथवलेली होती आणि यानंतर पहिल्यांदाच निवडणुका पार पडलेल्या होत्या. तर BNPचे प्रमुख आहेत तारिक रहमान. आता यांनी पंतप्रधान पदाची शपथ देखील घेतलेली आहे. लक्षात ठेवा, बांगलादेश BNP पक्ष, बांगलादेश नॅशनल पार्टी आणि यांचे प्रमुख आहेत तारिक रहमान. बांगलादेशमध्ये तारिक रहमान सरकारचा शपथविधी देखील झालेला आहे. यांच्या संसदेमध्ये 300 पैकी 151 पेक्षा जास्त जागांवर तारिक रहमान यांच्या पक्षाचा म्हणजेच बांगलादेश नॅशनल पार्टीचा विजय झालेला आहे आणि यामुळे आता ते पुन्हा एकदा निवडणूक आलेले आहेत. जियाउर रहमान हे तारिकचे वडील आहेत. तर मोहम्मद युनूस हे काही कालावधीमध्ये अंतरिम सरकारचे प्रमुख होते. खालिदा जिया या तारिकच्या आई आहेत. म्हणजे जियाउर रहमान हे तारिकचे वडील तर खालिदा जिया या तारिकच्या आई आणि दोघांनीही म्हणजे बांगलादेशच्या एकंदरीतच राजकारणामध्ये अतिशय मोठं काम केलेलं आहे. त्यांच्या पक्षाचं नाव पुन्हा एकदा सांगतो, बांगलादेश नॅशनल पार्टी. भारतात पहिली ब्रिक्स शेर्पा बैठक
ही नुकतीच पार पडलेली 9 ते 11 फेब्रुवारी 2026 या दरम्यान ही बैठक पार पडली. याचे अध्यक्ष होते भारत. भारताने चौथी वेळ होती. तसेच ब्रिक्स शेर्पा आहेत सुधांकर दलीला, सुस शेर्पा आहेत शंभू एस कुमार. सहभागी 10 सदस्य देश होते. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE आणि इंडोनेशिया. यामध्ये भागीदार देश होते बेलारूस. 10 नवीन भागीदार देश आहेत बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, नायजेरिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, युगांडा आणि उझबेकिस्तान. 2026 ची ब्रिक्स शेर्पा बैठकीची थीम होती लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी. ब्रिक्सचा थोडक्यात जर इतिहास पाहायचा झाला तर ब्रिक्सचा इतिहास आहे 2001 मध्ये जिम ओनेल यांनी ब्रिक संज्ञा दिली. 2009 मध्ये पहिली शिखर परिषद रशिया या ठिकाणी पार पडली. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाला. 2024 मध्ये 4 नवीन सदस्य देश सामील झाले म्हणजेच इराण, UAE, इजिप्त आणि इथिओपिया. 2025 मध्ये इंडोनेशिया देखील यामध्ये सामील झाला. बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी मिया मॉटली यांचा विजय झालेला आहे. मिया मॉटली यांच्या पक्षाचं नाव आहे बार्बाडोस लेबर पार्टी. नाव लक्षात मिया अमोर मॉटली आणि त्या अतिशय सुप्रसिद्ध देखील आहेत कारण त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. 2011 मध्ये त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार, 2022 मध्ये टाइम 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती, 2024 मध्ये जागतिक आरोग्य महासंचालक पुरस्कार, 2025 मध्ये टाइम अर्थ पुरस्कार. त्यांच्या पक्षाचं नाव आहे बार्बाडोस लेबर पार्टी. बार्बाडोसच्या आता पंतप्रधानपदी मिया अमोर मॉटली यांची निवड झालेली आहे. आता आपण आर्थिक घडामोडीकडे वळूया. कर्नाटक बँकेला IBA बँकिंग टेक्नॉलॉजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. कर्नाटक बँकेने IBAच्या बँकिंग टेक्नॉलॉजी अवॉर्डमध्ये पुरस्कार पटकावला. बेस्ट फिनटेक अँड DPI अडॉप्शन या श्रेणीमध्ये त्यांनी विजेतेपद मिळवलेले आहे. युरोपशी आता महाकरार झालेला आहे. भारत युरोपीय आयोग मुक्त व्यापार करार म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट यावर आता नुकताच शिक्कामोर्तब करण्यात आलं. या संपूर्ण कराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हणून देखील ओळखलं जात आहे. भारतीय उत्पादने 27 युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणार आहेत. MSMEला मोठ्या प्रमाणात संधी देखील मिळणार आहे. आपल्याला या संपूर्ण अनुषंगाने एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. मदर ऑफ ऑल डील्स म्हणून कोणाला ओळखलं जात आहे तर भारत आणि युरोपियन युनियन म्हणजे EU सोबत जो काही FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे या संपूर्ण महाकराराला मदर ऑफ ऑल डील्स म्हणून आता ओळखलं जात आहे. यामध्ये भारत आणि युरोप या दोन्ही देशांना म्हणजे दोन्ही संघटनेना आता युरोपियन युनियन ही संघटना आहे आणि भारत हा देश आहे. म्हणजे एकंदरीत युरोपियन युनियन सोबत भारताने हा संपूर्ण करार केलेला आहे आणि यानुसार आता भारताला मोठ्या प्रमाणात या FTAचा फायदा देखील होणार आहे. आता या संपूर्ण व्यापार करारामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि युरोपीय महासंघ हा दुसऱ्या स्थानावर आहे आणि एकत्रित GDPचा जर विचार केला तर जागतिक GDPचा 25% आणि जागतिक व्यापारातील 1/3 वाटा हा दोन्ही संघ म्हणजे भारत आणि युरोपीय महासंघ या दोघांचाही मिळून होतो. भारतीय उत्पादनांच्या 99% पेक्षाही अधिक निर्यातीला EU मध्ये प्राधान्य प्रवेश आता याद्वारे या FTA मुळे मिळणार आहे. 144 उपक्षेत्रांमध्ये देखील प्रवेश मिळणार आहे. भारतीय वाहन उद्योगात संधी असेल. परंतु या संपूर्ण व्यापार करारामध्ये काही भारताने संरक्षित क्षेत्रे देखील ठेवलेली आहेत. म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, धान्य, कुक्कुटपालन, सोया मिल, फळे व भाजीपाला ही मात्र संरक्षण क्षेत्र भारताने ठेवलेली आहेत. EUचा 22वा व्यापारी भागीदार देश हे भारत आता ठरलेला आहे. आता भारताने काही रिसेंटमध्ये खूप सारे FTA केलेले आहेत. 2021 पासून भारताचे 8वे FTA आता जाहीर झालेले आहे. 6 वर्षात 8 महत्त्वाचे व्यापारी करार भारताने केलेले आहेत. मी एक फक्त वाचतो की कोणत्या देशासोबत भारताने रिसेंटच्या कालावधीमध्ये FTA साईन केलेले आहेत. तर 2021 मध्ये मॉरिशस, 2022 मध्ये UAE, 2022 मध्येच ऑस्ट्रेलिया, 2024-25 मध्ये EFTA, 2025 मध्ये न्यूझीलंड, 2025 मध्येच ओमान, 2025 मध्येच UK आणि 2026च्या आता सुरुवातीला EU म्हणजे युरोपियन युनियन सोबत मदर ऑफ ऑल डील्स हा संमत केलेला आहे. आर्थिक सर्वेक्षण संसदेमध्ये जाहीर देखील करण्यात आलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये देशाचे वार्षिक आर्थिक रिपोर्ट कार्ड म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण ज्याला इकॉनॉमिक सर्वे असे म्हटलं जातं हे आता संसदेमध्ये जाहीर करण्यात आलेले आहे. 2026-27चा आर्थिक वर्षामध्ये 6.8% ते 7.2% या दरम्यान आर्थिक वाढ आता अपेक्षित आहे. आर्थिक सर्वेक्षणातील ठळक मुद्दे कोणते तर महागाईची स्थिती, शेती क्षेत्राची कामगिरी आणि भविष्यातील रोजगार निर्मितीचे संकेत या आर्थिक सर्वेक्षणामध्ये सादर करण्यात आलेले आहेत. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय
तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे वार्षिक रिपोर्ट कार्ड, मागील वर्षातील आर्थिक परिस्थितीचा सविस्तर आढावा यामध्ये घेतला जातो. तर सध्याची स्थिती सांगणारे आणि भविष्यातील सुधारणांचा मार्ग दाखवणारे हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मुख्य आर्थिक सल्लागार आहेत डॉक्टर व्ही अनंता नागेश्वरन आणि अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाकडून हे सर्वेक्षण तयार करण्यात आलेलं आहे. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स म्हणजेच निर्यात तयारी निर्देशांक यानुसार महाराष्ट्र राज्याने मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. लक्षात घ्या, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स मोठ्या राज्यामध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये 4 निकष होते: पॉलिसी, बिझनेस इकोसिस्टीम, एक्सपोर्ट इकोसिस्टीम आणि एक्सपोर्ट परफॉर्मन्स. महाराष्ट्र पाठोपाठ तामिळनाडू आणि गुजरात हे राज्य आहेत. 2020 साली हा पहिला निर्देशांक जाहीर करण्यात आलेला होता. IMF नुसार आता वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे. IMFने आर्थिक वर्ष 2025 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज हा वाढवून 7.3% केलेला आहे. ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. IMFने आर्थिक वर्ष 2025 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज वाढवून हा 7.3% केलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचे यानुसार आता अधोरेखित होत आहे. मजबूत देशांतर्गत मागणी, गुंतवणूक आणि सुधारणा यांचा सकारात्मक परिणाम याद्वारे दिसून येत आहे. RBI कडून अंतर्गत लोकपालसाठी नवीन कडक नियम हे देखील जारी करण्यात आलेले आहेत. बँका व वित्तीय संस्थांमध्ये तक्रारींचा निपटारा लांबत असल्याचे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता ही अडचण दूर होणार असून RBIने अंतर्गत लोकपाल प्रणाली अधिक मजबूत केलेली आहे. अंतर्गत लोकपालाची भूमिका काय असणार? तर लोकपाल थेट ग्राहकांकडून तक्रारी स्वीकारणार नाहीत, तर बँकेकडे तक्रारी करूनही ग्राहक असमाधानी असल्यास लोकपाल अंतिम निर्णय देईल. यामुळे ग्राहकांना न्याय मिळणे अधिक सोपे व जलद होणार आहे. लोकपाल कोण असू शकतो? तर सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेला अधिकारी. याचा दर्जा आहे महाव्यवस्थापक म्हणजेच जनरल मॅनेजर समकक्ष. बँकिंग, नियमन किंवा ग्राहक संरक्षण क्षेत्रामध्ये किमान 7 वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे. कोणत्या संस्थांसाठी हा नियम लागू आहे? तर व्यावसायिक बँका, स्मॉल फायनान्स बँका, पेमेंट बँका आणि NBFC व क्रेडिट कंपन्या. प्रत्येक संस्थेला किमान एक अंतर्गत लोकपाल नेमणे हे अनिवार्य आहे. बँकिंग लोकपाल योजना 1995 साली सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना बँकबाबत जर ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर निवारण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. बजेट 2026 हे देखील नुकतेच जाहीर करण्यात आले. 1 फेब्रुवारी 2026 रोजी 53.5 लाख कोटींचा बजेट सादर करण्यात आला. यामध्ये फिस्कल डिफिसिट साधारण 4.3 ते 4.4% ऑफ GDP ठेवण्याचा उद्देश आहे. तर पब्लिक कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवून 12.2 लाख करोड करण्यावर भर देखील देण्यात आला. यामध्ये मोठा इन्फ्रास्ट्रक्चर पुश देखील करण्यात आलेला आहे. रेल्वे, रस्ते, जहाज, जलमार्ग विस्तारीकरण या बजेटमध्ये करण्यात आलेले आहे. 7 हायस्पीड रेल कॉरिडॉर म्हणजेच मुंबई पुणे, पुणे हैदराबाद अशा पद्धतीचे रेल कॉरिडॉर देखील जाहीर करण्यात आलेले आहेत. तसेच काही उद्योग आणि MSME यांना देखील मोठ्या प्रमाणात पुश करण्यात आलेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॅटेजिक सेक्टर्सवर जोर देण्यात आलेला आहे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 यासाठी 40,000 करोडचा प्रकल्प देखील करण्यात आलेला आहे. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये थेट कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु फायलिंग आणि कंप्लायन्स सुलभ करणारे बदल करण्यात आलेले आहेत. गर्ल्स हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये STEM मध्ये असणार आहे. AVGC कंटेंट लॅब्स, शिक्षणातून रोजगार जोडण्याचे उपक्रम हे देखील बजेटमध्ये सादर करण्यात आलेले आहेत. अमेरिकेने भारतीय वस्तूवर लावलेला टॅरिफ ही देखील अतिशय चर्चेमध्ये असलेली घटना आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50% वरून लावलेला टॅरिफ आता 18% पर्यंत कमी केलेला आहे. 2 फेब्रुवारी 2026 या दिवशी ही घोषणा करण्यात आली. ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावलेले होते. आता नवीन दर आहेत 18% आणि रेसिप्रोकल टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत कमी केलेला आहे. 25% पेनल्टी टॅरिफ पूर्णपणे आता काढून टाकलेला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावलेले होते आणि याचं कारण होतं रशियन तेल खरेदी. कर्नाटकमध्ये पहिला महिलांसाठी 50 एकर औद्योगिक पार्क हा सुरू करण्यात आलेला आहे. महिलांच्या नेतृत्वाखालीलच हा औद्योगिक पार्क आहे. ठिकाण आहे गौरीबिदानूर, कर्नाटक. उद्घाटन करणारी संस्था आहे फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन. सहभागी संस्था आहेत कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ आणि कर्नाटक उद्योग मित्र. याचा मुख्य उद्देश आहे महिलांना उत्पादन व मोठ्या उद्योगांमध्ये प्रवेश सुलभ करणे. भुवनेश्वर येथे ब्लॅक स्वान समिट 2026 ही पार पडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुख्य अतिथी या ठिकाणी होत्या. ओडिशा सरकार आणि ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क या मुख्य आयोजक संस्था होत्या. भारत नेत्र हे या संबंधित उपक्रम आहे. याची ब्लॅक स्वान समिटची मुख्य थीम काय होती? तर फिनटेक, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती व समावेशक विकास. तंत्रज्ञान सामाजिक न्याय व लिंग समानतेचे साधन देखील बनले पाहिजे अशा पद्धतीचा राष्ट्रपतींचा मुख्य संदेश देखील आहे.
एकूण सहभाग होता 1700 पेक्षा अधिक प्रतिनिधी 24 देशांमधून, तर 100 पेक्षा अधिक स्पीकर्स 5 खंडांमधून. केरळ हे भारतातील पहिले स्वतंत्र आणि शहरी धोरण ठरलेले आहे. केरळ आता भारतातील पहिले राज्य ज्याने स्वतंत्र आणि शहरी धोरण म्हणजे अर्बन पॉलिसी मंजूर केलेले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली याला मंजुरी देखील मिळालेली आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करण्यात आलेली होती. भारत मलेशिया क्रॉस बॉर्डर क्यूआर पेमेंट करार हा नुकताच पार पडलेला आहे. UPI आणि ड्युएट नाऊ क्यूआर इंटिग्रेशन यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. पेमेंट नेटवर्क मलेशिया SDN BHD म्हणजे ड्युएट नाऊ क्यूआर मलेशिया यांच्यासोबत हा करार झालेला आहे. तर NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड म्हणजे NIPL हा भारताकडून सहभागी होता. उद्देश काय तर भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान क्रॉस बॉर्डर म्हणजेच क्यूआर आधारित व्यापारी पेमेंट सक्षम करणे. UPI आधीच UAE, सिंगापूर, फ्रान्स, नेपाळ, भूतान, मॉरिशस इत्यादी देशांमध्ये उपलब्ध देखील आहे. टोल प्लाझासाठी आता रोख रक्कम बंद करण्यात आलेली आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे. याची घोषणा 20 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. आता आपण पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भात माहिती पाहूया. 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या आपल्या बजेटमध्ये सादर करण्यात आलेले होते. हे महत्त्वाचे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर कोणकोणते आहेत? तर पहिला आहे दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद. दुसरा आहे दिल्ली, आग्रा, लखनौ, वाराणसी, पटना. तिसरा आहे मुंबई, नागपूर, हावडा. चौथा आहे चेन्नई, बेंगलुरू, म्हैसूर. पाचवा आहे दिल्ली, चंदीगड, अमृतसर. सहावा आहे हैदराबाद, विशाखापट्टणम. सातवा आहे कोची, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू. हे सातही नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हे आपल्या बजेटमध्ये सादर करण्यात आलेले आहेत. आणि पहिला जो हायस्पीड कॉरिडॉर आहे म्हणजे मुंबई अहमदाबाद हा 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 3 प्रकल्पांना देखील मंजुरी दिलेली आहे. मंजूर झालेले 3 प्रकल्प आहेत कसारा मनमाड महाराष्ट्रातील, दिल्ली अंबाला दिल्ली आणि हरियाणामधील, तर बल्लारी आणि होसापेट हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कमध्ये अंदाजे 389 किलोमीटरची यामुळे आता भर पडणार आहे. 12 जिल्ह्यांमधून हे मार्ग जाणार आहेत. 3902 गावांशी कनेक्टिव्हिटी यामुळे मजबूत देखील होणार आहे. बागलिहार जलविद्युत प्रकल्प हा अतिशय चर्चेमध्ये असलेला जलविद्युत प्रकल्प आहे. चिनाब खोऱ्यामध्ये पूर आल्यानंतर याचे काम तात्पुरते थांबण्यात आलेले आहे. याचं स्थान आहे रामबन जिल्हा, जम्मू आणि काश्मीर. नदी आहे चिनाब नदी. लक्षात घ्या बागलिहार जलविद्युत प्रकल्प हा चिनाब या नदीवर आहे आणि याचा प्रकार आहे रन ऑफ द रिव्हर म्हणजे नदी प्रवाह आधारित जलविद्युत प्रकल्प. 900 मेगावॅट इतकी त्याची क्षमता आहे आणि याचे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये याचं काम सुरू होतं. परंतु चिनाब खोऱ्यामध्ये आता पूर आल्यामुळे याचं काम हे तात्पुरतं थांबवण्यात आलेलं आहे. देशातील सर्वात वेगवान मेरठ मेट्रोचा नुकताच शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही महत्त्वाची फॅक्ट आहे. देशातील सर्वात वेगवान मेट्रो कोणती? तर आपल्याला लक्षात यायला हवं की मेरठ मेट्रो ही देशातील सर्वात वेगवान मेट्रो आहे. 23 किलोमीटरची ही मेरठ मेट्रो आहे आणि ही देशातील सर्वात वेगवान मेट्रो आहे. हिचा वेग ताशी 120 किलोमीटर पर आवर इतका असणार आहे. 23 किलोमीटर अंतर ही फक्त 30 मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहे. आता आपण ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी या क्षेत्रावर आधारित चालू घडामोडी पाहूया. भारतामध्ये लोकर उत्पादन राजस्थान हे राज्य आता अव्वल ठरलेले आहे. 2026 मध्ये भारतातील लोकर उत्पादनामध्ये राजस्थानचा पहिला क्रमांक आलेला आहे. राष्ट्रीय वाटा आहे 47.53%. दुसरे राज्य ठरलेले आहे जम्मू आणि काश्मीर. म्हणजे लक्षात घ्या पहिले राज्य 2026 मध्ये लोकर उत्पादनामध्ये पहिले राज्य आहे राजस्थान, दुसरे आहे जम्मू काश्मीर, तिसरे आहे कर्नाटक, चौथे आहे तेलंगणा, पाचवे आहे गुजरात, सहावे आहे महाराष्ट्र. जगातील सर्वात बुटकी म्हैस आणि गाय हे देखील चर्चेमध्ये होते. साताऱ्याची मलवडी येथील राधा नावाची ही जी म्हैस आहे ही जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून आता तिने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केलेली आहे. तर जगातील सर्वात छोटी गाय ही केरळमधील वेचूर या प्रजातीची माणिक्यम ही गाय आहे. आता आपण सामाजिक या घटकाकडे वळूया. टाइम्स हायर एज्युकेशन विश्वविद्यालय क्रमवारी 2026 ही नुकतीच जाहीर झालेली आहे आणि यानुसार टाइम्स हायर एज्युकेशननुसार याचं मुख्यालय आहे लंडन, युनायटेड किंगडम या ठिकाणी. यामध्ये IISc बेंगळुरू ही भारतातील सगळ्यात पहिली आता ही पहिले विश्वविद्यालय ठरलेले आहे. IISc बेंगळुरू याने संपूर्ण या क्रमवारीमध्ये 96वा क्रमांक मिळवलेला आहे आणि टॉप 100 मध्ये असणारी ही एकमेव संस्था आहे. म्हणजे भारतीय संस्था फक्त एकमेव आहे ती आहे IISc बेंगळुरू. टाइम्स हायर एज्युकेशन म्हणजे THE ही रँकिंग आहे. जगातील टॉप 2 युनिव्हर्सिटी आहेत. फर्स्ट आहे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, सेकंड आहे MIT USA.
अटल पेन्शन योजना ही अतिशय चर्चेमध्ये असलेली योजना आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने अटल पेन्शन योजनेची मुदत 2030-31 पर्यंत वाढवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. या योजनेची सुरुवात 9 मे 2015 या दिवशी करण्यात आलेली होती आणि याची अंमलबजावणी 1 जून 2015 पासून लागू झाली. संपुष्टात येण्याची तारीख आहे 31 मार्च 2025. आता नवीन मुदत आहे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2031. यामध्ये लाभार्थी कोण असतात? तर असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणजे 18 ते 40 वर्ष वयोगटातील. पेन्शन किती असते? तर 1000 ते 5000 प्रति महिना 60 वर्षानंतर पेन्शन याद्वारे मिळते. याचं उद्दिष्ट आहे असंघटित क्षेत्रातील महत्त्वाच्या जे काही कारागीर आहेत यांना पेन्शन मिळणे आणि कामगारांना वृद्धावस्थेमध्ये नियमित उत्पन्नाची हमी देणे. यामध्ये जर एखाद्या कोणाचाही लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर पती किंवा पत्नीला पेन्शन किंवा एक रक्कम देखील या अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळते. ही अटल पेन्शन योजना सुरू कधी झाली? लक्षात ठेवा 9 मे 2015. रुसोमा संत्री महोत्सव हा नुकताच नागालँड या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. हा कृषी आधारित महोत्सव आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे संत्री उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. रुसोमा संत्री महोत्सव राज्य आहे नागालँड. भारतीय प्रधानमंत्री सेतू योजना ही अतिशय चर्चेमध्ये असलेली योजना या महिन्यातील आहे. या योजनेसाठी वर्ल्ड बँकेचे $830 मिलियन म्हणजे सुमारे 6,800 कोटी रुपये कर्ज हे मंजूर झालेले आहे. याची परतफेड 11.5 वर्षानंतर होईल आणि 4 वर्ष याचा ग्रेस पिरियड असणार आहे. 5 वर्षामध्ये 1000 ITI अपग्रेड करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या, प्रधानमंत्री सेतू योजना ही कशासाठी आहे? तर 5 वर्षामध्ये 1000 ITI अपग्रेड करणे, तसेच 2 लाखाहून अधिक युवक प्रशिक्षण देणे, NSTIला सेंटर्स ऑफ एक्सलन्स बनवणे. PM सेतूचा लॉंग फॉर्म काय आहे? प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs. 4 ऑक्टोबर 2025 रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि आता नुकतेच यासाठी वर्ल्ड बँकेचे कर्ज देखील मंजूर झालेले आहे. परीक्षा पे चर्चा 2026 ची 9वी आवृत्ती नुकतीच पार पडली. 2018 मध्ये याची सुरुवात करण्यात आलेली होती. याचा आयोजक मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय. तारीख आहे 6 फेब्रुवारी 2026. मुख्य उद्देश आहे परीक्षा तणाव कमी करणे, आत्मविश्वास व वेळ व्यवस्थापन वाढविणे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर म्हणून दिल्ली या शहराची निवड झालेली आहे. दिल्ली हे पहिल्या क्रमांकावर शहर आहे, ज्या ठिकाणी सर्वात परवडणारे शहर विद्यार्थ्यांसाठी म्हणून आता याची नोंद झालेली आहे. याच क्रमवारीमध्ये मुंबई 11व्या क्रमांकावर आहे, तर बेंगलुरू 15व्या क्रमांकावर आहे. जगामध्ये पहिला क्रमांक आहे दिल्लीचा. अहवालाचं नाव आहे इंडियाज 155 मिलियन स्टुडंट मॅन्डेट 2026. मुंबईचा क्रमांक 11, बेंगलुरू 15. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन 15 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला. याचा मुख्य उद्देश आहे कर्करोगग्रस्त मुलांना योग्य उपचार, काळजी आणि मानसिक आधार मिळणे. जागतिक संस्था म्हणजे जागतिक आरोग्य संघटना ही याची प्रमुख संस्था आहे. दरवर्षी सुमारे 4 लाख मुले ही आणि किशोर मुलांना हा बाल कर्करोग होतो आणि WHOचं लक्ष्य वर्ष आहे 2030 पर्यंत जगभरातील किमान 60% मुलांचे प्राण वाचवणे. याची सुरुवात 15 फेब्रुवारी 2002 या दिवशी झाली होती आणि त्या 2002 नंतर दरवर्षी 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन हा साजरा करण्यात येतो. सामान्य कर्करोग प्रकार कोणते आहेत? ल्युकेमिया, मेंदूचा ट्यूमर, लिम्फोमा आणि न्यूरोब्लास्टोमा. इजिप्तमधील तामिळ ब्राह्मी शिलालेख हे आता नुकतेच फाईंड झालेले आहेत. तामिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय सत्रामुळे हे चर्चेमध्ये देखील आलेले आहे. इजिप्तमधील व्हॅली ऑफ द किंग्स यामध्ये हे शिलालेख आढळलेले आहेत. शिलालेखांची एकूण संख्या आहे 30. थडग्यांची संख्या आहे 6. संशोधक आहेत इंगो स्ट्रॉच आणि चार्लोट स्मिथ. भाषा आहे तामिळ, ब्राह्मी, संस्कृत आणि प्राकृत. हे शिलालेख कोरलेला व्यक्ती आहे सिकाई कोर्टन, जो नायक आहे. प्रमुख लिपी आहे तामिळ ब्राह्मी. बहुतेक शिलालेखामध्ये तामिळ ब्राह्मी हीच लिपी दिसते. याचा शोध 2024च्या सुरुवातीला लावण्यात आलेला होता. तामिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले. ठिकाण आहे चेन्नई, भारत. शीर्षक आहे फ्रॉम द व्हॅली ऑफ द किंग्स टू इंडिया, इजिप्शियनमधील भारतीय शिलालेख. सादरकर्ते होते इंगो स्टॉच आणि चार्लोट स्मिथ. स्त्री सुरक्षा योजना याची सुरुवात केरळ राज्य सरकारने केलेली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी याची सुरुवात केली. बेरोजगार महिलांना आर्थिक मदत व महिलांचे आर्थिक अवलंबित्व कमी करणे हे या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला परीक्षेमध्ये जोड्या लावायला विचारण्यात येऊ शकतो. स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? तर केरळ राज्य सरकारची. यामध्ये मासिक पेन्शन 1000 रुपये प्रति महिना महिलांना देण्यात येईल. याचा पहिला हप्ता 10 लाख महिलांना वितरित देखील करण्यात आला. थेट बँक खात्यामध्ये याचं हस्तांतरण करण्यात आलं. 35 ते 60 वर्ष हा याचा वयोगट आहे.
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. विशेष बाब म्हणजे ट्रान्सजेंडरचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओल चिक्की स्क्रिप्ट भाषिक सक्षमीकरणाची 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत. ओल म्हणजे लेखन, चिक्की म्हणजे चिन्ह. या शब्दापासून ओल चिक्की ही स्क्रिप्ट तयार होते. 16 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. चिक्की लिपीच्या 100 वर्षांच्या निमित्त भारत सरकारकडून नाणे आणि टपाल तिकीट देखील प्रकाशित करण्यात आलेले आहेत. 1925 मध्ये पंडित रघुनाथ मुर्मू यांनी विशेषतः संताली भाषेसाठी ओल चिक्की लिपी विकसित केली होती. 2003 मध्ये भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली ही महत्त्वाची ओल चिकी स्क्रिप्ट आहे. संथाली धन्यात्मकतेचे अचूक प्रतिनिधित्व करण्यासाठी डिझाईन केलेली ही लिपी आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की संथाली ही भाषा ही 92व्या घटनादुरुस्तीने भारताच्या 2003 मध्ये 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली होती आणि या संथाली या भाषेसाठी ओल चिकी स्क्रिप्ट तयार करण्यात आलेली आहे. देशामध्ये प्रथमच अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने AI आधारित शिक्षा साथी टूल सुरू केलेले आहे. 0 ते 6 वर्षांच्या बालकांच्या सर्वांगीण विकासावर या शिक्षा साथी अंतर्गत आता भर देण्यात येणार आहे. AI आधारित सूचना, वाढ, वजन ट्रॅकिंग व लसीकरण अलर्ट सुविधा हे देखील यामध्ये असणार आहेत. शिक्षा साथी वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य देखील ठरलेले आहे. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभदूत ॲप हे देखील भाविकांसाठी माहिती व सुरक्षा यासाठी तयार करण्यात आलेले आहे. नाव लक्षात ठेवा, शिक्षा साथी हे एक आहे आणि शिक्षा साथी वापरणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे आणि अंगणवाडी सेविकांसाठी हे शिक्षा साथी टूल आहे. दिल्लीमध्ये लखपती बिटिया योजना याची सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की केरळमध्ये एक वेगळी योजना आहे, दिल्लीमध्ये एक वेगळी योजना आहे. अशा वेगवेगळ्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, या आपल्याला जोड्या लावायला विचारण्यात येऊ शकतात. तर दिल्लीमधील योजनेचं नाव आहे लखपती बिटिया योजना. याची घोषणा दिल्ली सरकारने 10 फेब्रुवारी 2026 या दिवशी केली. याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 ला करण्यात येईल. पूर्वीची योजना होती लाडली योजना, जी 2008 ची होती. जुनी योजना लाडली योजना 31 मार्च 2026 रोजी बंद होईल आणि नवीन योजना 1 एप्रिल 2026 पासून सुरू होईल. पैशाअभावी मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये आणि शैक्षणिक सातत्य व आर्थिक सुरक्षितता राहावी, हे या लखपती बेटी या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता आपण महाराष्ट्र या घटकातील चालू घडामोडी पाहूया. महाराष्ट्राच्या इतिहासाला आधुनिकची जोड मिळणार आहे, कारण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटीच्या ताफ्यामध्ये 55 नव्या अत्याधुनिक 3x2 आसनी बसेस दाखल होणार आहेत आणि याला हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात आलेले आहे. नाव लक्षात ठेवा, राजमाता जिजाऊ यांचं नाव आता नवीन एसटींना आता देण्यात आलेलं आहे. 150 दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम हा देखील जाहीर करण्यात आला. 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया तर्फे करण्यात येणार आहे. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालय देखील जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये जळगाव हे सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय, सर्वोत्कृष्ट पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण, सर्वोत्कृष्ट महानगरपालिका पनवेल, सर्वोत्कृष्ट पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक, सर्वोत्कृष्ट विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, सर्वोत्कृष्ट पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय नांदेड, सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय आयुक्तालय संचालक तंत्र शिक्षण, सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय मंडळे महामंडळे प्राधिकरण आहे महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सर्वोत्कृष्ट मंत्रालयीन विभाग ठरलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ या खात्यांचा कार्यभार देखील देण्यात आलेला आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेऊया. 18 ऑक्टोबर 1963 या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाजीराव पाटील आणि भाऊ पद्मसिंह पाटील हे दोघेही राजकारणामध्ये आहेत. 1983 मध्ये त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली. 1985 मध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबत लग्न. त्यांना 2 मुले आहेत, पार्थ पवार आणि जय पवार, आणि त्यांचे काही महत्त्वाचे सामाजिक कार्य देखील राहिलेलं आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक बारामती येथून त्यांनी लढवलेली होती, परंतु शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागलेला होता. पुणे आणि बीड याच्या नवीन पालकमंत्रीपदी देखील त्यांचीच निवड करण्यात आलेली आहे. श्रीमती सुनेत्रा अजित पवार या त्या बीडच्या आणि पुण्याच्या या दोन्ही जिल्ह्यांच्या आता नवीन पालकमंत्री असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षामध्ये 300 कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात पुढील 5 वर्षात 300 कोटी झाडे लावण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. हरित महाराष्ट्र मिशन म्हणजे हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापना प्रस्ताव हा यामध्ये करण्यात आलेला आहे. 2025 ते 2030 या कालावधीमध्ये हे पुढील उद्दिष्ट आहे.
पहिल्या वर्षामध्ये सुमारे 20 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट. बांबू, साग इत्यादी उपयुक्त वृक्ष लागवडीवर भर देखील देण्यात येणार आहे. याने परवानगी प्रक्रिया आता सुलभ देखील करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन रूपांतरण प्रक्रियेमध्ये मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. यामुळे बांधकाम क्षेत्राला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. कृषी जमिनीला अकृषक म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे एन करण्यासाठी स्वतंत्र एन परवानगीची अट ही रद्द करण्यात आलेली आहे. नगर रचना विभाग म्हणजे स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम नकाशाच आता एन परवानगी म्हणून ग्राह्य ठरणार आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र एन परवानगी घेण्याची आता गरज राहणार नाही. दरवर्षी भरावा लागणारा अकृषक म्हणजे एन कर देखील आता रद्द करण्यात आलेला आहे. त्याऐवजी आता जमिनीच्या बाजार मूल्यानुसार एक रकमी रूपांतरण अधिमूल्य आकारले जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये यामध्ये आता आवश्यक सुधारणा देखील करण्यात आलेली आहे. नागरिकांना यामुळे या संपूर्ण गोष्टीमुळे आता खूप मोठा दिलासा देखील मिळालेला आहे. मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिला म्युझिकल रोड हा देखील स्थापन करण्यात आला. 11 फेब्रुवारी 2026 या दिवशी हा म्युझिकल रोडची सुरुवात करण्यात आली. या म्युझिकल रोडमध्ये गाणे वाजते जय हो यासाठी 6.21 कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे. भारतातील पहिलाच हा असा प्रकल्प आहे आणि याची लांबी आहे 500 मीटर. वाहनांचा वेग 70 ते 80 मध्ये असल्यास हा म्युझिकल रोड ऐकता येतो. चौथे विश्व मराठी संमेलन 2026 हे 26, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीमध्ये नाशिक या ठिकाणी पार पडणार आहे. आणि या संमेलनाचे वैशिष्ट्य होते जगभरातील मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि परंपरा यांचा जागतिक स्तरावर गौरव करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले जाते. लक्षात घ्या 26, 27, 28 आणि 1 मार्च 2026 या 4 दिवसांमध्ये चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक या ठिकाणी पार पडलेले आहे. मराठीतील विरामचिन्हांचा ब्रिटिश उद्गाता आहे थॉमस कॅन्डी. सध्या चर्चेमध्ये असलेला हा आहे, त्यामुळे नाव लक्षात ठेवा थॉमस कॅन्डी. आणि यांना नुकतीच 150व त्यांचं स्मृतिवर्ष होतं आणि त्यांच्या स्मृतिवर्षाला 26 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे. विरामचिन्हांची परिभाषा ही 16 पानांची पुस्तिका त्याने तयार केलेली होती. मराठीतील विरामचिन्हाचा ब्रिटिश उद्गाता कोण आहे? थॉमस कॅन्डी. आता आपण पर्यावरण या घटकाकडे वळूया. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प हा आंध्र प्रदेशातील काकीनाडा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. हा एकूण प्रकल्प 10 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीतून विकसित होतो असून अंतिम उत्पादन क्षमता 1.5 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष इतकी असणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात टप्प्याटप्प्याने होणार आहे. 2027 पर्यंत 0.5 MTPA, 28 पर्यंत 1 MTPA, 2030 पर्यंत पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट यामध्ये असणार आहे. लक्षात ठेवा जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कुठे? आंध्र प्रदेशातील काकीनाडा या ठिकाणी. भारतामध्ये आणखी 2 नवीन रामस्थळ आहेत. गुजरातमधील छारीधांड आणि उत्तर प्रदेश या राज्यातील पाटणा पक्षी अभयारण्य. दोन्ही नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. गुजरात या राज्यातील छारीधांड आणि उत्तर प्रदेश या राज्यातील पाटणा पक्षी अभयारण्य. पाटणा पक्षी अभयारण्य कुठे आहे? बिहारमध्ये नसून ते आहे कुठे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. 2014 मध्ये भारताकडे फक्त 26 रामसर स्थळ होती. आता ती संख्या 98 पर्यंत वाढलेली आहे. रामसर स्थळांबद्दल एकूण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. भारतामध्ये सध्या एकूण 98 रामसर स्थळे झालेली आहेत. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 20 रामसर स्थळ आहेत. जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. रामसर कराराची तारीख आहे 2 फेब्रुवारी 1971. रामसरचे मुख्यालय आहे ग्लॅंड, स्वित्झर्लंड या ठिकाणी. तर भारतातील पहिले रामसर स्थळ आहे चिल्का सरोवर आणि केवलादेवी सरोवर. अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026 याची सुरुवात, याचा जो पहिला टप्पा आहे हा तामिळनाडूतील थंथई पेरियार वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी करण्यात आला. ही देशातील 5वी व्याघ्र गणना असून ती दर 4 वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण म्हणजे NTVRA द्वारे आयोजित केली जाते. थंथई पेरियार अभयारण्य कुठे आहे? हे तामिळनाडूतील 18वे वन्यजीव अभयारण्य असून ते ईरोड जिल्ह्यातील अंथियूर आणि गोबी शेट्टीपल्लयम वन विभागामध्ये विस्तारलेले आहे. लक्षात घ्या अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026 चा पहिला टप्पा थंथई पेरियार वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. अरालम वन्यजीव अभयारण्य केरळमधील व भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून हे अरालम वन्यजीव आता घोषित करण्यात आलेले आहे. हे केरळमधील एकमेव वन्यजीव अभयारण्य आहे जेथे सर्वाधिक प्रमाणामध्ये फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात. लक्षात ठेवा अरालम वन्यजीव अभयारण्य केरळमधील आणि एकंदरीतच भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य. नाव असं आपल्याला वन लाईनर या घटकामध्ये विचारण्यात येऊ शकतो. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या ठिकाणी हरित उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट हे हायड्रोजन बस वापरणारे भारतातील पहिले विमानतळ ठरलेले आहे. लक्षात ठेवा कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट हायड्रोजन बस वापरणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे. कोणते विमानतळ?
पहिले ठरले आहे, ज्याने हायड्रोजन बस वापरलेली आहे, तर कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट. गोवा हे भारतातील राज्यस्तरीय पक्षी ॲटलस प्रकाशित करणारे दुसरे राज्य ठरलेले आहे. पहिलं राज्य होते केरळ, तर भारतातील राज्यस्तरीय पक्षी ॲटलस प्रकाशित करणारे दुसरे राज्य आहे गोवा. बायोफॅच 2026 साठी भारताची कंट्री ऑफ द इयर म्हणून आता निवड करण्यात आलेली आहे. जगातील सर्वात मोठी जैविक म्हणजेच ऑर्गॅनिक उत्पादने प्रदर्शनी बायोफॅच 2026 यासाठी भारताला कंट्री ऑफ द इयर म्हणून आता घोषित करण्यात आलेला आहे. याचं ठिकाण आहे नुर्नबर्ग. 10 ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हा बायोफॅच 2026 पार पडला. 1990 मध्ये बायोफॅच प्रदर्शनाची सुरुवात झालेली होती. 2010 मध्ये भारत सहभागी झाला होता. भारताकडून अपेडा या संघटनेने नेतृत्व केलेले होते. अपेडा म्हणजे काय? ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. NHAI यामध्ये मधमाशी कॉरिडॉर उपक्रम राबवण्यात आलेला आहे. भारतातील पहिलाच हा असा प्रकारचा उपक्रम आहे. मधमाशी कॉरिडॉर म्हणजे काय? तर राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने मधमाशी अनुकूल वनस्पतींचे झाडे लावणे. तर नॅशनल जो काय आहे NHAI यामध्ये आता मधमाशी कॉरिडॉरचा उपक्रम देखील सुरू करण्यात येणार आहे आणि विविध ऋतूंमध्ये फुले येतील अशा प्रकारे प्रजातींची निवड करून वर्षभर फुलांचे चक्र हे आता कायम ठेवण्यात येणार आहे. याची अंमलबजावणीची योजना आहे 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये. नागालँडमध्ये पेंगोलिनची शिकार आणि विक्री पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. राज्य लक्षात ठेवा, नागालँड. प्राणी कोणता आहे? पेंगोलिन. आणि ही पूर्णपणे बंद कोणी केली? तर संगतम नागा समुदाय म्हणजे जे SKN आहेत, संगतम नागा समुदाय या यांनी पेंगोलिनची शिकार आणि विक्री ही पूर्णपणे बंद केलेली आहे. संस्थेचे नाव आहे युनायटेड संगतम लिकुमपुंजी म्हणजे USLP. किफरे आणि तोयेनसांग या जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात पेंगोलिन आढळतात आणि या ठिकाणी या अगोदर खूप मोठ्या प्रमाणात शिकार आणि विक्री व्हायची. आता ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. पेंगोलिन बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. वैशिष्ट्य आहे शरीरावर केरोटिनचे खवले असलेला हा जगातील एकमेव सस्तन प्राणी आहे. याचा आहार आहे मुंग्या आणि वाळवी. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पेंगोलिन हा अतिशय महत्त्वाचा प्राणी आहे. आता आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्राकडे वळूया. आंध्र प्रदेश राज्य क्वांटम स्किलिंग कोर्स सुरू करणार आहे. आंध्र प्रदेश राज्य IIT मद्रास आणि IBMच्या सहकार्याने क्वांटम स्किलिंग कोर्स सुरू करणार आहे. आंध्र प्रदेश राज्य IIT मद्रास आणि IBMच्या सहकार्याने हे सुरू करणार आहे. याचा उद्देश आहे राज्याला डीप टेक कॅपिटल बनवणे आणि क्वांटम क्षेत्रामध्ये कुशल व्यावसायिक तयार करणे. तामिळनाडूमध्ये डीप टेक स्टार्टअप पॉलिसी जाहीर करण्यात आलेली आहे. जानेवारी 2026 मध्ये तामिळनाडू सरकारने तामिळनाडू डीप टेक स्टार्टअप पॉलिसी अधिकृतपणे जाहीर केली आणि अशा प्रकारची स्वतंत्र आणि समर्पित पॉलिसी जाहीर करणारे तामिळनाडू हे भारतातील पहिलेच राज्य ठरलेले आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी देखील नमूद केलेल्या आहेत. हे तुम्ही स्क्रीनवर आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. चिप्स टू स्टार्टअप्स कार्यक्रम ही चर्चेतील योजना आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 2022 मध्ये चिप्स टू स्टार्टअप हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्याचा उद्देश भारत सेमीकंडक्टर डिझायनरमध्ये आत्मनिर्भर बनवणे आणि या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करणे हे आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काय? मनुष्यबळ विकास, नाविन्य आणि स्टार्टअप्स, संशोधन आणि विकास, आत्मनिर्भर भारत. तसेच हा कार्यक्रम सीडॅकच्या मदतीने राबवला जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअपचा सहभाग आहे. AI मॅन्युफॅक्चरिंग सेंटरची नुकतीच स्थापना करण्यात आलेली आहे. कोलंबिया आणि IIT बॉम्बे AI फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटरची स्थापनेचा करार हा केलेला आहे. ठिकाण होतं भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी. भारत बौद्ध AI कॉन्क्लेव्ह 2026 यामध्ये हा करार हा करण्यात आलेला आहे. यामध्ये भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान हे होते. हे संयुक्त संशोधन आणि भाषांतर केंद्र आहे. याचा उद्देश आहे वास्तविक जगातील उत्पादनासाठी मजबूत, स्केलेबल आणि मानव केंद्रित AI प्रणाली विकसित करणे. इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 ही या महिन्यातील अतिशय चर्चेमध्ये असलेली घटना आहे. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ही इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो ही पार पडली. याचं ठिकाण होतं भारत मंडपम नवी दिल्ली. दक्षिण आशियातील ही पहिलीच परिषद होती. आयोजक होते मैटी अंतर्गत इंडिया AI मिशन. थीम होती अ ग्लोबल कॉन्व्हर्जन्स ऑफ स्केल, इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट. प्रदर्शनाचा उद्देश होता AIचा वापर पर्यावरण आणि प्रगतीसाठी वापरणे, भारताला ग्लोबल AI लीडर बनवणे. यापूर्वी ब्रिटनमधील ब्लेचली, सेऊल आणि पॅरिस या ठिकाणी पहिल्या 3 परिषदा झालेल्या होत्या. 2023 मध्ये ब्लेचली, 2024 मध्ये सेऊल, 2025 मध्ये पॅरिस या ठिकाणी AI इम्पॅक्ट एक्स्पो झालेली होती आणि आता 2026 मध्ये आता भारतामध्ये दिल्लीमध्ये ही इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो ही पार पडलेली आहे.
याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं आणि यामध्ये खूप सारी सत्र, खूप सारे देश सहभागी झाले होते, वक्ते सहभागी झालेले होते आणि ही भारतातील 4थी शिखर परिषद आहे. म्हणजे म्हणजे एकंदरीतच जगभरातील 4थी परिषद आहे आणि भारतामध्ये आयोजित केलेली 4थी आहे. या परिषदेतील सर्व दालनांची पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस या 3 संकल्पनात्मक चक्रांमध्ये रचना देखील करण्यात आलेली आहे. याचवेळी UPI वन वर्ल्ड वॉलेट याची पायलट आवृत्ती देखील सुरू करण्यात आलेली आहे. देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब ही मुंबईमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. हे रतन टाटा आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठच्या मुख्यालयामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. उद्घाटन केले मंगलप्रभात लोढा आणि छोट्या मोठ्या उद्योगांच्या रोजच्या समस्या एआयने सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना खऱ्या कामाचा अनुभव देण्यासाठी ही लॅब असणार आहे. देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब मुंबई या ठिकाणी. भारत जेन एआय ॲपची नुकतीच घोषणा देखील करण्यात आलेली आहे. दिल्लीमधील एआय जागतिक परिषदेमध्ये भारत जेन या नव्या एआय ॲपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हे सुरू केलेलं आहे फाउंडेशन फॉर IoT अँड iOS यांनी. मजकूर, भाषण, प्रतिमा या तिन्ही पद्धतींवर हे काम करणारे आहे. मराठीसह 22 भाषांमध्ये भाषांना समर्थन हे भारत जेन देते. पूर्णपणे स्वदेशी कृत्रिम प्रज्ञा म्हणजे एआय तंत्रज्ञानावर हे आधारित आहे. इंडिया एआय समिट भारताची जागतिक झेप म्हणजेच 88 पेक्षा अधिक देशांचा या दिल्ली जाहीरनाम्याला पाठिंबा मिळालेला आहे. भारताला मिळालेली आहे जवळपास $250 अब्ज गुंतवणुकीची आश्वासने. या समिटमध्ये 5 लाखाहून अधिक तरुण व तंत्रज्ञांची उपस्थिती राहिलेली आहे. एआयमुळे जागतिक आर्थिक वृद्धीमध्ये 0.8% वाढ ही शक्य असणार आहे. रोजगार क्षेत्रामध्ये एआय सुनामीचा इशारा देखील IMFचे प्रमुख क्रिस्टिना जॉर्जिया यांनी देखील दिलेला आहे. मानव ह्या भारताच्या एआय विकासाचे रोडमॅप देखील जाहीर करण्यात आलेले आहे. मानव म्हणजे काय? एम फॉर मोरल अँड इथिकल सिस्टीम, ए फॉर अकाउंटेबल अँड गव्हर्नन्स, एन फॉर नॅशनल सॉव्हरेनिटी, ए फॉर ॲक्सेसिबल अँड इन्क्लुझिव्ह एआय अँड व्ही फॉर व्हॅलिड अँड लेजिटिमेट सिस्टीम्स. तर असे हे मानव फ्रेमवर्क आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिले एआय एनेबल्ड राज्य विद्यापीठ ठरलेले आहे चौधरी चरणसिंह विद्यापीठ मेरठ. हे म्हणजे चौधरी चरण सिंह विद्यापीठ मेरठ हे भारतातील पहिले एआय एनेबल्ड राज्य विद्यापीठ ठरलेले आहे. याची अधिकृत घोषणा ही नुकतीच करण्यात आली आणि गुगलच्या एआय फॉर लर्निंग या फोरममध्ये याची घोषणा करण्यात आली. तर लक्षात ठेवा, इंडियाचे पहिले एआय इनेबल्ड विद्यापीठ कोणते आहे? चौधरी चरण सिंह विद्यापीठ. हे एक नॅशनल पायलट प्रकल्प असून मेरठमधील यशस्वी प्रयोगानंतर हा मॉडेल देशभरातील इतर 1200हून अधिक विद्यापीठामध्ये लागू करण्याची सरकारची योजना आहे. लक्षात घ्या, जर आपण पूर्णपणे समर्पित एआय विद्यापीठाबद्दल विचार केला तर युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी कर्जत ही भारतातील पहिली खाजगी एआय युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. मात्र सरकारी स्तरावर जर मेरठचे CCSU म्हणजे जे चौधरी चरणसिंह विद्यापीठ हे पहिले एआय सक्षम राज्य विद्यापीठ ठरलेले आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधील सर्वात तरुण मुख्य वक्ता ठरलेला आहे रणवीर सिंग सचदेवा. नाव लक्षात ठेवा, वन लाईनर घटकामध्ये विचारण्यात येऊ शकतो. रणवीर सिंग सचदेवा. ISS मध्ये 4 नवीन अंतराळवीरांचे आता आगमन करण्यात आलेले आहे. 4 नवीन ISS म्हणजे काय? इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. यामध्ये 4 नवीन अंतराळवीर कोण आहेत? तर पहिले आहेत जेसिका मीर, दुसरे आहेत जॅक हॅथवे, तिसरे आहेत सोफी ॲडेनॉट आणि चौथे आहेत अँद्रेई फेडाएव्ह. या मोहिमेचा कालावधी आहे 8 ते 9 महिने. ऑस्ट्रेलियन प्रदेशामध्ये H5N1 इन्फ्लुएन्झाची नुकतीच लागण झालेली आहे आणि जेंटू पेंग्विन ही पहिली पक्षी प्रजाती बनलेली आहे ज्याला याची लागवण झालेली आहे. जेंटू पेंग्विन पायगोलिसिस पापुआ हे असे नावाने देखील ओळखला जातो. हे पायगोलिसिस वंशातील एक पेंग्विन प्रजाती आहे आणि विषाणू आहे बर्ड फ्लू H5N1. आता आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूया. दोस्ती 17 तटरक्षक दलाचा हा सराव आहे. यामध्ये भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्या संयुक्त कोस्ट गार्डचा हा सराव होता. हा त्रिपक्षीय नौदल सराव आहे. दर 2 वर्षांनी हा आयोजित केला जातो. दोस्ती 17 कोणते 3 देश? भारत, मालदीव आणि श्रीलंका. लक्षात घ्या, युद्धाभ्यास दोस्ती तटरक्षक दल भारत, मालदीव, श्रीलंका. स्लिनेक्स नौदल भारत श्रीलंका 2005. मिलन नौदल बहुपक्षीय 1995 सुरुवात अंदमान निकोबार मुख्य ठिकाण. IBSA-MAR नौदल भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका 2008 मध्ये याची सुरुवात. तर दोस्ती 17 हा तटरक्षक दलाचा सराव आहे, ही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. फेज्ड बॅटल ॲरे म्हणजे काय? भारतीय सशस्त्र दलांनी प्रथमच फेज्ड बॅटल ॲरे नावाची नवीन युद्धरचना ही 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सादर केली. यामध्ये 3 टप्पे होते. इंटेलिजन्स फेज, अटॅक फेज, फायर सपोर्ट फेज. हे तीनही फेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. फेज्ड बॅटल ॲरे भारतीय सशस्त्र दलांनी
26 जानेवारीला ही पार केलेली आहे. ऑपरेशन त्राशी 1. ऑपरेशन त्राशी 1 हे जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेले महत्त्वाचे ऑपरेशन आहे, जिथे भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांविरुद्ध संयुक्त कारवाई केलेली आहे. यामध्ये 8 जवान जखमी देखील झालेले आहेत आणि एका सैन्याला वीरगती देखील प्राप्त झालेली आहे. हे ऑपरेशन सोनार जंगलामध्ये सुरू असून त्यामध्ये ड्रोन आणि स्निफर डॉग्सचा वापर केला जात होता. सागर मैत्री मिशन भारतीय नौदल आणि संशोधन आणि विकास संस्था म्हणजे DRDO यांच्या सागर मैत्री या संयुक्त वैज्ञानिक मोहिमेच्या 5व्या टप्प्याचे यशस्वी आयोजन या ठिकाणी करण्यात आले. कोची येथील दक्षिण नौदल कमांडमधून INS सागरध्वनी या संशोधन जहाजावरून या मिशनची सुरुवात करण्यात आली. नाव लक्षात ठेवा, सागर मैत्री मिशन. यामध्ये सहभागी देश होते ओमान, मालदीव, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि म्यानमार. या 8 देशांशी वैज्ञानिक सहकार्य प्रस्थापित केले जाते. चालू मोहिमेमध्ये सागर मैत्री मिशनमध्ये हे सर्व देश सहभागी झालेले होते. प्रामुख्याने मालदीव सोबत सहकार्यावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. ICGS संकल्प हे एक प्रगत सागरी गस्त जहाज म्हणजे ॲडव्हान्स ऑफशोर पेट्रोल व्हेसल असून गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे स्वदेशी तंत्रज्ञानाने हे विकसित आणि बांधले गेलेले आहे. हे संकल्प श्रेणीतील पहिलेच जहाज आहे. याचा वापर प्रामुख्याने सागरी सुरक्षा, शोध आणि बचाव कार्यामध्ये केला जातो. आसाम हे भारतातील पहिले राष्ट्रीय UAV चाचणी करणारे हे राज्य ठरलेले आहे. भारताचा पहिला राष्ट्रीय UAV चाचणी आणि इनोव्हेशन कॉरिडॉर आसाम या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल UAV टेस्ट अँड इनोव्हेशन कॉरिडॉर ठिकाण आहे रंगे-लुंडा विमानतळ, गंजाम जिल्हा, आसाम. भारतातील पहिले व्यावसायिक विमानतळ जे लाईव्ह ड्रोन चाचणीसाठी वापरले जाणार आहे. 1000 मीटर उंचीपर्यंत गतिमान हवाई क्षेत्रामध्ये याच्या ड्रोन चाचण्या होणार आहे. याची घोषणा विंग्स इंडिया 2026 हैदराबाद येथे करण्यात आली. भारतीय लष्कराची पहिली क्वांटम लॅब ही मध्य प्रदेश या ठिकाणीतील महू या ठिकाणी करण्यात आली. भारतीय लष्कराची पहिली क्वांटम लॅब कुठे? तर मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी. भारत 114 राफेल फायटर जेट खरेदी करणार आहे. निर्माता आहे डसॉल्ट एव्हिएशन फ्रान्स. प्रकार आहे मल्टीरोल फायटर. राफेलबद्दल खाली तुम्हाला माहिती दिलेली आहे ती वाचून घ्या. भारत 114 राफेल फायटर जेट आता नुकतेच खरेदी करणार आहेत आणि याचा निर्माता आहे डसॉल्ट एव्हिएशन. पुण्याच्या कन्येची एक सुवर्ण भरारी देखील या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये पुण्याची कन्या ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी तनू भान हिने देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा अत्यंत मानाचा बहुमान पटकावलेला आहे. वज्रप्रहार युद्ध सराव हा भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संयुक्त विशेष दलांचा सराव आहे. 16वी आवृत्ती नुकतीच बाकलोह हिमाचल प्रदेश या ठिकाणी पार पडली. 2 देश कोणते? भारत आणि अमेरिका. युद्ध सरावाचं नाव काय? वज्रप्रहार. आणि या दोन्ही संयुक्त विशेष दलांचा हा सराव आहे. यावर्षी भारतीय लष्कर आणि अमेरिकेकडून युनायटेड स्टेट्स आर्मी ग्रीन बेरेट्स हे सहभागी झालेले होते. याची सुरुवात 2010 मध्ये करण्यात आली होती. दरवर्षी भारत आणि अमेरिका आलटून पालटून या दोन्ही देशांमध्ये हा सराव आयोजित केला जातो. देशाचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण प्रहार हे नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे. नाव लक्षात ठेवा, नावाचं आपल्याला खूप महत्वाचं आहे. देशाचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण कोणते? तर प्रहार. आणि या प्रहार या धोरणाचे 7 प्रमुख स्तंभ आहे. दहशतवाद रोखणे, तात्काळ प्रतिसाद व्यवस्था, अंतर्गत सुरक्षा यंत्रणांचे एकत्रीकरण, मानवी हक्क व कायद्याचे राज्य, कट्टरतावादामध्ये पोषक परिस्थितीचे निर्मूलन आणि इतर काही प्रमुख स्तंभ यामध्ये आहेत. नाव लक्षात ठेवा, देशाचे पहिले दहशतवाद विरोधी धोरण प्रहार हे नाव आहे. आता आपण पुरस्कार या घटकाकडे वळूया. पद्म पुरस्कार 2026 या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये एकूण 5 पद्मभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री म्हणजे 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री असे एकूण आपल्याला खूप सारे 131 मानकरी या पद्म पुरस्कारामध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सांगतो, 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री. यामध्ये राज्यातील एकूण 15 जणांचा पद्मसन्मान करण्यात आला. म्हणजे महाराष्ट्रातील 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री हे जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रमुख पद्मविभूषण कोण आहेत? तर धर्मेंद्र सिंह देओल मरणोत्तर, V अच्युतानंद मरणोत्तर. प्रमुख पद्मविभूषण आहेत. पद्मभूषण आहेत अलका याज्ञिक कला, भगतसिंह कोश्यारी सार्वजनिक जीवन, पियुष पांडे जाहिरात व सर्जनशील क्षेत्र, उदय कोटक उद्योग. तर प्रमुख पद्मश्री मानकरी आहेत बिकल्या लाडक्या धेंडा, रघुवीर तुकाराम खेडकर, माधवन रंगनाथन म्हणजे M
आपले आर माधवन, सतीश शहा, श्रीरंग देवबालाड, अमिंडा फर्नांडिस, जनार्दन बोथे, जुझेर वासी, रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर आणि सत्यनारायण नुवाल हे सर्वांना आता पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सेमोजी एल्किया विरुदो या पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आणि हे गैर हिंदी भाषांतील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी हे पुरस्कार देण्यात येतात. राज्य कोणते आहे? तामिळनाडू. तर तामिळनाडूतील हा महत्वाचा पुरस्कार आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथास प्रथम क्रमांक देखील मिळालेला आहे. 77वा जो प्रजासत्ताक दिन पार पडला कर्तव्यपथावर आणि या ठिकाणी जो आपला चित्ररथ होता, या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे. आणि महाराष्ट्राचा चित्ररथ जो होता तो कोणत्या घटनेवर आधारित होता? तर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. तर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. द्वितीय क्रमांक मिळालेला आहे जम्मू काश्मीरच्या हस्तकला आणि लोकनृत्याला. तर तृतीय क्रमांक मिळालेला आहे केरळच्या वॉटर मेट्रो आणि 100% डिजिटल साक्षरता या चित्ररथाला. अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार हा आरपीएफ अधिकारी चंदना सिन्हा यांना मिळालेला आहे. आरपीएफ अधिकारी चंदना सिन्हा यांना अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी रेल्वेच्या आरपीएफ म्हणजे यामध्ये बाल तस्कर विरोधी कार्यासाठी खूप मोठे कार्य केलेले आहे. त्यांनी ऑपरेशन नन्ही परिषदेअंतर्गत 150हून अधिक मुलांना वाचवलेले होते. दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते व्यक्ती म्हणून 14वे ठरलेले आहेत. 68वा ग्रॅमी पुरस्कार जो नुकताच जाहीर झाला यामध्ये दलाई लामा यांना बेस्ट ऑडिओ बुक नॅरेशन अँड स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या घटकामध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्कार 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी जाहीर करण्यात आला. त्यांच्या ऑडिओ बुकचं नाव आहे मेडिटेशन द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 हा 2026चा पुरस्कार ज्येष्ठ गायिका पद्मा तळवळकर यांना जाहीर झालेला आहे. बाकीचे इतर पुरस्कार महाराष्ट्रातील हा महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि इतर जे काही पुरस्कार आहेत हे स्क्रीनवर दिसत आहेत ते तुम्ही वाचून घ्या. गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार 2026 कुणाला जाहीर झाला? ज्येष्ठ गायिका पद्मा तळवळकर. क्रेफॉर्ड पुरस्कार 2026 हा देखील जाहीर झाला. क्रेफॉर्ड पुरस्कार 2026 वीरभद्रन रामनाथन यांना जाहीर झालेला आहे. त्यांचा जन्म मदुराई तामिळनाडू भारत या ठिकाणी झालेला होता. त्यांचं शिक्षण IIT मद्रास BTech आणि स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या ठिकाणी त्यांनी PhD केलेला आहे. भूविज्ञानाचा नोबेल म्हणून क्रेफॉर्ड पुरस्काराची ओळख आहे आणि भूविज्ञान या क्षेत्रामध्ये त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. नाव लक्षात ठेवा, वीरभद्रन रामनाथन, क्रेफॉर्ड पुरस्कार 2026. महाराष्ट्रातील महत्त्वाचे साहित्य पुरस्कार देखील जाहीर झालेले आहेत. श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार आणि निर्मल प्रकाशन या प्रकाशनाला श्री पु भागवत पुरस्कार हे मिळालेले आहेत. आता आपण क्रीडा घडामोडीकडे वळूया. नोवाक जोकोविच याने ऐतिहासिक विक्रम केलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ग्रँड स्लॅममध्ये त्याने 400वा विजय मिळवलेला आहे. ग्रँड स्लॅम एकेरीमध्ये 400 सामने जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. तिसऱ्या फेरीमध्ये बोटिक वांडे जेंट्सलेपवर 6-3, 6-4 आणि 7-6 असा विजय त्याने मिळवलेला आहे. नोवाक जोकोविच नाव लक्षात ठेवा, ऐतिहासिक विजय त्याने मिळवलेला आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026. खेलो इंडिया विंटर गेम्स ही भारताची राष्ट्रीय शीतकालीन क्रीडा स्पर्धा आहे जी 20 ते 26 जानेवारी 2026 या दरम्यान लेह लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि 2 टप्प्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यातला पहिला टप्पा हा नुकताच लडाख या ठिकाणी पार पडलेला आहे. या टप्प्यामध्ये आईस हॉकी आणि आईस स्केटिंग अशा 2 मुख्य शीतकालीन क्रीडा प्रकारांमध्ये पहिला टप्पा हा पार पडलेला आहे. फिंगर स्केटिंग हा कार्यक्रम यावर्षी प्रथमच समाविष्ट करण्यात आलेला आहे. आता जो पुढील टप्पा आहे हा गुलमर्ग जम्मू काश्मीर लेहमध्ये चालणाऱ्या बर्फातील कार्यक्रमानंतर पुढील शीतकालीन कार्यक्रम गुलमर्ग येथे बर्फावर आधारित स्पर्धेसाठी आयोजित करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 ही स्पर्धा नुकतीच पार पडली. यामधील महिला जे विजेते आहेत ते महिला एकेरीमध्ये विजेते ठरलेले आहे एलिना रायबाकिना कझाकिस्तानची. उपविजेते ठरलेले आहे बेलारूस या देशाची आर्यना साबलेंका. पुरुष एकेरीमध्ये विजेता ठरलेला आहे कार्लोस अल्कराज स्पेनचा, तर उपविजेता ठरलेला आहे सर्बियाचा नोवाक जोकोविच. ज्या काही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत ह्या आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या आहेत. या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहेत. आपण वेळोवेळी ह्या सांगितलेले देखील आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता.
थायलंड मास्टर 2026 BWF सुपर 300 ही स्पर्धा देखील नुकतीच पार पडली. यामध्ये महिला एकेरीमध्ये विजेती ठरलेली आहे देविका सिहाग, तर महिला एकेरी उपविजेते ठरलेली आहे गोह जिन वेई. आपल्यासाठी महिला एकेरी विजेती हे महत्त्वाचं आहे. देविका सिहाग ही आता महिला एकेरीमध्ये विजेती ठरलेली आहे थायलंड मास्टर 2026. ही स्पर्धा थायलंड या ठिकाणी 27 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पार पडली. देविका सिहागने आपली पहिली सुपर 300 BWF वर्ल्ड टूर स्पर्धा जिंकलेली आहे आणि देविका ही सुपर 300 स्तरावर महिला एकेरी जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे. पहिली होती सायना नेहवाल, दुसरी होती PV सिंधू. प्रो रेसलिंग लीग 2026 ही देखील नुकतीच स्पर्धा पार पडली. यामध्ये विजेता ठरलेला आहे हरियाणा थंडर्स. उपविजेता आहे दिल्ली दंगल वॉरियर्स. ही स्पर्धा महत्त्वाची आहे. प्रो रेसलिंग लीग 2026 स्पर्धेचं नाव आणि विजेता ठरलेला आहे हरियाणा थंडर्स. उपविजेता आहे दिल्ली दंगल वॉरियर्स. भारताने 6व्यांदा अंडर 19 विजेतेपद हे देखील पटकावलेलं आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करून 6व्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे. विजेता आहे भारत. भारताचा कर्णधार होता आयुष म्हात्रे. उपविजेता आहे इंग्लंड. लुक बेकेनस्टाईन हा इंग्लंडचा कर्णधार होता. परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे तर वैभव सूर्यवंशीने जी काही महत्त्वाची कामगिरी केलेली आहे हे तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता आणि इतरही काही महत्त्वाचे फॅक्ट आहेत हे देखील तुम्ही पाहू शकता. महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL वुमन प्रीमियर लीग 2026 ही देखील स्पर्धा पार पडली आणि यामध्ये 165 धावांची भागीदारी स्मृती मंदाना आणि जॉर्जिया वॉल यांनी केलेली आहे आणि यामध्ये विजेता ठरलेला आहे RCBचा संघ म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ही या RCB या संघाने 2026 महिला प्रीमियर लीग हे जेतेपद पटकावलेलं आहे आणि उपविजेता ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटल चौथ्यांदा हा हे ठरलेला आहे चौथ्यांदा उपविजेता ठरलेला आहे. RCBने IPL आणि WPL दोन्ही टायटल एकाच वर्षी आता जिंकलेले आहेत म्हणजे एकाच वेळी. आणि मागील हंगामातील विजेते कोणते होते WPLचे तर 2023 मध्ये मुंबई इंडियन्स, 2024 मध्ये RCB, 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि 2026 मध्ये पुन्हा एकदा RCB. अभिनव बिंद्राला ज्योत घेण्याचा सन्मान मिळालेला आहे. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राला ज्योत घेण्याचा सन्मान मिळाला आणि ठिकाण होतं याचं मिलान आणि कोर्टिना डी एम्पेझो इटली या ठिकाणी. आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2026 ही स्पर्धा देखील पार पडली. यामध्ये मनु भाकर हिला रौप्य, ईशा सिंग हिला कांस्य तर भारतीय सांघिकला सुवर्ण पदक मिळालेले आहे. अमेलिया व्हॅल्व्हर्डे या महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी आता त्यांची निवड झालेली आहे. अमेलिया व्हॅल्व्हर्डे भारतीय वरिष्ठ महिला राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ठरलेले आहेत. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कोस्टारिकाच्या अमेलिया व्हॅल्व्हर्डे यांची ही नियुक्ती केलेली आहे. तर महिलांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी कुणाची निवड तर अमेलिया व्हॅल्व्हर्डे यांची निवड. भारताचा पाकिस्तानवर दमदार विजय मिळवलेला आहे. भारताने T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानवर दणदणीत विजय देखील मिळवलेला आहे. यामध्ये सामनावीर ठरला आहे ईशान किशन आणि या संपूर्ण सामन्यामध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संघासोबत भारताने हातमिळवणी केलेली नाहीये. 16वी अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा याचे आयोजक केलेले आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG. उद्घाटन केलेलं आहे B श्रीनिवासन यांनी. याचं ठिकाण आहे NSG गॅरिसन मानेसर गुरुग्राम या ठिकाणी. यामध्ये 16 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडत आहे. याचा मुख्य उद्देश आहे दहशतवाद विरोधी तयारी, समन्वय, ऑपरेशन कौशल्य वाढवणे. आशियाई रायफल स्लॅश पिस्तूल अजिंक्यपद 2026 मध्ये ही स्पर्धा देखील पार पडली आणि ही स्पर्धा 2 ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडली. भारताने पदकांच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे. भारताने एकूण 94 पदके जिंकली ज्यामध्ये 51 सुवर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्य पदकाचा समावेश आहे. 25 मीटर सेंटर फायर पिस्टल यामध्ये अमनप्रीत सिंह गोल्ड, 25 मीटर पिस्टल या स्पर्धेमध्ये सूरज शर्मा गोल्ड आणि 50 मीटर रायफल प्रोन या स्पर्धेमध्ये सिफ्ट कौर सिमरा हिला सिल्वर मिळालेला आहे. सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे सत्येंद्र सिंह लोहिया. सत्येंद्र सिंह लोहिया याने कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे. नाव लक्षात ठेवा सत्येंद्र सिंह लोहिया. कोणती सामुद्रधुनी तर कुक सामुद्रधुनी ओलांडणारा तो पहिला आशियाई पॅरा जलतरणपटू ठरलेला आहे. कुक सामुद्रधुनी कुठे आहे? न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना वेगळे करणारी ही महत्वाची सामुद्रधुनी आहे. याची सरासरी रुंदी आहे फक्त 22 किलोमीटर इतकी.
पुण्याच्या लेकीचा संपूर्ण जगभरामध्ये टेनिस विश्वामध्ये डंका झालेला आहे. वैष्णवी आडकर हिने ITF W100 बेंगळूरच्या फायनलमध्ये ती पोहोचलेली होती. परंतु फायनलमध्ये तिला हार पत्करावी लागली. परंतु फायनलमध्ये पोहोचणारी ही आता सानिया मिर्झानंतरची पहिलीच भारतीय ठरलेली आहे आणि वर्ल्ड नंबर 690 असूनही टॉप खेळाडूंना तिने धूळ चारलेली आहे. 17 वर्षानंतर आता भारताला एक नवीन टेनिस स्टार देखील आता याद्वारे मिळालेली आहे. आता आपण व्यक्तिविशेषकडे वळूया. सर विल्यम मार्क टुली यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांचं जन्मस्थळ होतं कोलकाता, भारत. नागरिकत्व होतं ब्रिटिश. त्यांना व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जायचं, कारण BBC भारतचे ते ब्युरो प्रमुख होते. त्यांना पद्मश्री पुरस्कार, नाईटहुड ब्रिटिश पुरस्कार, ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्कार हे देखील मिळालेले आहेत. त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत नो फुल स्टॉप्स इन इंडिया, इंडिया इन स्लो मोशन, द हर्ट ऑफ इंडिया. त्यांनी कव्हर केलेल्या महत्त्वाच्या घटना या स्क्रीनवर दिसत आहेत. 1975 ची इमर्जन्सी, 1984 ची ऑपरेशन ब्लू स्टार, 1984 इंदिरा गांधी हत्या, 1991 ची राजीव गांधी हत्या, 1991 चे आर्थिक उदारीकरण आणि इतर काही महत्त्वाच्या घटना देखील त्यांनी कव्हर केलेल्या होत्या. न्यायमूर्ती सुजय पॉल यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. शस्त्र निरसन सल्लागार मंडळाचे नवीन अध्यक्षपदी वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी D.B. व्यंकटेश वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1978 मध्ये स्थापन झालेले या मंडळाचे अध्यक्षपद भूषवणारे ते पहिलेच भारतीय ठरलेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झालेले आहे. त्यांचं पूर्ण नाव होतं अजित अनंतराव पवार. 22 जुलै 1959 या दिवशी त्यांचा जन्म झाला. देवळाली प्रवरा राहुरी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. मूळ गाव होतं काटेवाडी. त्यांचं शिक्षण BCom झालेलं आहे. शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. सुनेत्र पवार या त्यांच्या पत्नी आहेत. तर जय पवार आणि पार्थ पवार हे त्यांचे मुले होते. 1985 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झालेली होती. 1991 मध्ये लोकसभेवर त्यांची पहिली निवड बारामतीमधून झाली काँग्रेस या पक्षामार्फत. 1991 मध्ये शरद पवारांसाठी लोकसभेचा जागेचा त्यांनी राजीनामा दिला. 1991 ते 2024 यामध्ये बारामतीतून 8 वेळा विधानसभेची निवड, 33 पेक्षाही अधिक कालावधीसाठी त्यांनी आमदारपदी राहिलेले आहेत. त्यांना एकूण 7 वेळा मंत्रिपदे मिळालेली होती. कृषी, ऊर्जा, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास, जलसंपदा विभागातील दीर्घकाळ मंत्री ते राहिलेले होते. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं होतं. 4 वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम देखील केलेलं होतं. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत. वित्त, नियोजन, ऊर्जा, उत्पादन शुल्क ही अतिशय महत्त्वाची खाती देखील त्यांनी सांभाळलेली होती. 2019 मधील 80 ताचे सरकार इथे विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. तसेच विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी पद भूषवलेलं होतं. जुलै 2022 ते जून 23 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष होते. 1991 ते 2007 मध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे देखील ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे देखील ते अध्यक्ष होते. 2023 पासून त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाचे ते अध्यक्ष होते. फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाकडून अधिकृत NCP म्हणून त्यांना मान्यता देखील मिळालेली होती. त्यांचे विमान दुर्घटनेत निधन झालेलं होतं. त्यांच्या विमानाचं नाव होतं लिअरजेट 45. ते मध्यम आकाराचं बिझनेस जेट VIP व चार्टर प्रवासासाठी वापरलं जाणारं विमान होतं. याचा निर्माता आहेत पोम्बो रायडर एरोस्पेस. प्रथम वापर याचा 1998 पासून झाला. यामध्ये लघु ते मध्यम अंतराच्या प्रवासासाठीचं हे डिझाईन होतं आणि नाव लक्षात ठेवा विमानाचं लिअरजेट 45. यामध्ये या विमानाची मालकी ही VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आहे आणि दिल्ली स्थित ही नॉन शेड्यूल्ड चार्टर ऑपरेटर आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी सुमारे 8:10 या विमानाने उड्डाण केलं. तर 8:45 वाजता सुमारास रडारवरून यांचा संपर्क तुटला आणि सुमारे 35 मिनिटाचा प्रवास झाल्यानंतर यामध्ये अपघात झालेला होता. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची निवड झालेली आहे. त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय आणि आदेश त्यांच्या कारकिर्दीमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. MV पाठक यांची कमांडरपदी नियुक्ती झालेली आहे. MV पाठक यांनी मुंबईत भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी किनार कमांडर पदाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. श्रीनिवास डिंपो यांना इटलीचा सन्मान मिळालेला आहे. जानेवारी 2026 मध्ये इटलीच्या प्रजासत्ताक अध्यक्षांनी श्रीनिवास डिंपो यांना कॅव्हलियर डेल ऑर्डिन डॅला स्टेला डी इटालिया हा प्रतिष्ठित नागरिक सन्मान प्रदान केलेला आहे. हा इटलीचा एक उच्च नागरिक सन्मान असून तो द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. श्रीनिवास डिंपो हे डिंपो समूहाचे अध्यक्ष असून गोव्यातील एक नामवंत उद्योजक आहेत.
AAI संचालक मंडळावर प्रथमच महिला संचालक आता झालेल्या आहेत. सौ निवेदिता दुबे या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे AAIच्या मानव संसाधन संचालक मंडळावर प्रथमच महिला संचालक म्हणून आता त्यांची नियुक्ती झालेली आहे. दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या पहिल्या महिला टीटी ठरलेल्या आहेत सरिता योल्मो. सरिता योल्मो या दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या पहिल्या महिला टीटी ठरलेल्या आहेत आणि 145 वर्षातील त्या पहिल्याच महिला टीटी आहेत. रेल्वेचं नाव काय? दार्जिलिंग हिमालयन रेल्वे. मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आशा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय वंशाची अमेरिकन कार्यकारी त्या आहेत. त्यांची नियुक्ती 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी झाली. तर त्यांच्यावर आता Xbox आणि संपूर्ण गेमिंग विभागाचे नेतृत्व असणार आहे. आता आपण इंडेक्स या घटकाकडे वळूया. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. 2026 मध्ये लष्करी ताकदीनुसार जगातील सर्वोच्च शक्तिशाली देश या इंडेक्समध्ये जाहीर केले जातात. त्यातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे रशिया, तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे चीन, चौथ्या क्रमांकाचा देश आहे भारत, पाचव्या क्रमांकाचा देश आहे साऊथ कोरिया, तर सर्वात शेवटी 145व्या क्रमांकावर आहे भूतान. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 हा देखील नुकताच जाहीर झाला आणि यानुसार सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे सिंगापूर या देशाचा. सिंगापूरच्या पासपोर्ट धारकांना आता जगातील 192 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री असणार आहे. दुसऱ्या क्रमांकात आहे जपान आणि दक्षिण कोरिया हे देश संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या नागरिकांना 187 देशामध्ये विना व्हिसा प्रवास आहे. भारतीय पासपोर्टने यावर्षी लक्षणीय सुधारणा केलेली असून 75व्या क्रमांकावर भारत हा पोहोचलेला आहे. भारतीय नागरिक आता 56 देशामध्ये आगाऊ व्हिसाशिवाय प्रवास करू शकणार आहेत. सर्वात कमकुवत पासपोर्ट ठरलेला आहे अफगाणिस्तानचा, जो सर्वात शेवटी म्हणजे 101व्या क्रमांकावर आहे, ज्याला फक्त 24 देशामध्ये व्हिसा फ्री एंट्री आहे. CPI म्हणजे भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 हे देखील महत्त्वाचा निर्देशांक आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने 10 फेब्रुवारी 2026 रोजी हा निर्देशांक जाहीर केला. या अहवालातील भारताशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे म्हणजे काय? तर भारताची क्रमवारी 182 देशांच्या यादीमध्ये 91 क्रमांक इतकी झालेली आहे. 2024 मध्ये भारत 96व्या क्रमांकावर होता, तर यावर्षी आता भारत 91व्या क्रमांकावर आलेला आहे. भारताला 100 पैकी 39 गुण मिळालेले असून गेल्या वर्षी भारताचे 38 गुण होते. भारताचा स्कोर अजूनही जागतिक सरासरीपेक्षा खूप कमी आहे. भारताचे शेजारचे देश कुठे आहेत? तर दक्षिण आशियामध्ये भूतान 18वा क्रमांक आहे, भारताच्या पुढे आहे. तर पाकिस्तान 136, बांगलादेश 150 हे भारताच्या तुलनेमध्ये मागे आहेत. डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. आता आपण पुस्तके या घटकाबद्दल माहिती पाहूया. तर या महिन्यातील सर्वात चर्चेमध्ये असलेलं पुस्तक म्हणजे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. याचे लेखक आहेत माजी लष्कर प्रमुख जनरल M. नरवणे यांचे हे आत्मचरित्र आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख लोकसभेमध्ये केल्यामुळे त्याचा गदारोळ झालेला होता. चर्चेतील पुस्तक आहे. आपल्याला लेखक विचारले जाऊ शकतात किंवा आत्मचरित्र विचारले जाऊ शकतं. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर माजी लष्कर प्रमुख जनरल M. नरवणे हे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार आणि अशाच आपल्या अधिकाधिक कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.